तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. 26 जानेवारीची सलग 3-4 दिवस सुट्टी इली. तर मी पळाला एक गावाक. तर गावाक गेल्यानंतर शनी मारुतीचं आमचं देऊळ शनिवार होतं म्हणून त्या शनी मारुतीचं दर्शन पण घेऊन गेलो. सो जातानाच आम्ही फुला बिला घेऊन गेलो आणि मारुतीसाठी हार आणि अगरबत्ती. सो दर्शन वगैरे घेतला मस्तपैकी. तसंच शनीचा पण त्याच्यात बॅक साईडला शनीचा पण देऊळ असा, म्हणजे शनीची मूर्ती आहे, त्याचं पण दर्शन वगैरे घेतलं. असं सिंधुदुर्गात एकच या मंदिर आहे की जिथे शनी आणि मारुती एकाच ठिकाणी बॅक टू बॅक असत. तो कोणीला तर नक्की दर्शन घ्यावा. सिंधुदुर्गात एकच देऊळ असा. अजून कोण असत माहिती तर मेसेज करून सांगू शकता खाली कमेंटमध्ये. ह्या मंदिरचा हा तर विश्वनाथ रघुनाथ प्रभू यांनी 1930 स्थापन केला होता आणि अशोक सगुन परब यांनी 2010 परत त्याचा काम केला होता. तर 15-20 मिनटं मंदिरातच बसलो. थोड्या दर्शन वगैरे घेऊन झाला, मारुतीचं दर्शन घेतलं आणि आता चाललो आम्ही लिंगेश्वर मंदिरमध्ये. त्याच्यात बाजूक बॅक साईडला लिंगेश्वर मंदिर आहे. तर आपण मस्त स्वयंभू आणखी गेल्या पहिल्यांदा आपले नंदी महाराज यांचं दर्शन घेत. ह्याच्यावरती कोणी पेंटिंग काढला ना, आता जबरदस्त एकदम हुबेहूब मस्त. हैसराव तसेच 15-20 मिनटं बसलो. मस्त शांत वाटलं एकदम. आता चाललो घराकडे. मध्ये पूजा पण आहे का. हे कुत्रे गावा गेल्यानंतर खैसून येतात, काय जमावतात काय माहीत. आता चाललो पूजा आता सर. चला, आमचं गवळदेवाकडे पूजा, त्याच्यासाठी इल्लो आम्ही. काकी कांदो कापता, भज्याची तयारी चालू आहे वाटतं, जत्रे आहे त्याच्यामुळे. भटजी काका आमची गाराणा घालतात. पूजेचा याजमानी बसलो तिचा. तोपर्यंत काकीची झाली आमची भजी रेडी. तर म्हटलं थोडी वेळ खेळणी बघूया. पहिले पैसे नसायचे, आता पैसे असत पण ते खेळणी घेण्यासाठी वाटत नाही. कसा बदलत असता बघा. तर रात्र जशी 10 वाजले तसे नाटक चालू झाला. नाटक वगैरे बघलो, दशावतारी रंगताना बघलो. हे जुन्या आठवणी होते. मस्त वाटलं सगळं. गावा गेल्यानंतर असं भारीच वाटतं. तर मित्रांनो, तुमका जर व्हिडिओ आवडली असत तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच पाठीशी राहा. धन्यवाद.